नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे. पहा, तुम्हाला मोठ्या साईजचे ब्लाऊज कटिंग करताना खूप अडचणी येत असतील तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे अगदी सर्व पॉईंट टू पॉईंट पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये पहा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा ब्लाऊज जो आहे तो बिघडणार नाही. ब्लाऊजची उंची इथं मी 14.5 इंच घेणार आहे. तर उंचीमध्ये आपण नेहमी 1 इंच प्लस करत असतो. तर पहा, 1 इंच मार्जिन मिक्स केल्यानंतर 15.5 इंचावरती मी इथं उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. अजून एकदा असंच 15.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक अशी मी लाईन ओढून घेते. पहा, शोल्डर 5.5 इंच, इथे शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे. उंची झाल्यानंतर घ्यायचं असते आपल्याला शोल्डर, आणि शोल्डर झाल्यानंतर मुंढा. तर इथे 5.5 इंच मार्किंग केले, म्हणून अजून एकदा असाच एक अंदाजे तुम्ही 5.5 इंच पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथे पहा, उंचीमध्ये कुठेही असं एक अंदाजे घ्या आणि परत मुंडा घ्यायचा आहे 6. जर आर्महोल राऊंड तुमचा जास्त असेल, म्हणजे पहा दंड मोठे असतील, पहा कधी कधी हेवी साईजमध्ये चेस्टपेक्षा दंड खूप मोठे असतात, त्यावेळेस इथं तुम्ही 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. तर ते तुम्हाला जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तसं तुम्हाला ते समजत राहतं. या लाईनवर आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. याचा 40चा चौथा भाग किती येतो? 10. तर इथून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. जर तुम्हाला इथे 2 इंच मार्जिन लागत असेल, नवीन शिकणारे असतात त्यांना 2 इंच मार्जिन लागतं, तर त्यांनी तिथे 2 इंच मार्जिन घ्या, जिथं मी 1.5 इंच घेतलेलं आहे तिथे. कंबर आहे 33 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर किती होतो? 8.25 इंच. तर त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं, किती? 9.25 झाले. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने हा आपला पहा पार्ट तयार झाला. एवढं झाल्यानंतर आपल्याला मुंढ्याला आकार द्यायचे. मुंढ्याला आकार देण्यासाठी आता पाठीमागील गळा 10 इंचाचा आहे, म्हणून मी इथे 1.25 इंच घेते. पहा, तुम्ही 7 ते 10 इंचापर्यंत गळे असतात, तेव्हा तुम्ही इथे या कोपऱ्यातून 1.25 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे. 1.2. हेवी साईज आहे, 40 साईज आहे, म्हणून इथं मी पॉईंट घेणार आहे हा 1.25 इंच. या फिटिंगच्या पॉईंटपासून मी आतमध्ये 1.25 इंच घेतलेलं आहे आणि इथे अर्धा इंच डाऊन केलं. या पद्धतीने नेहमी आपल्याला डाऊन करायचं आहे. ही मुंड्याला आकार देण्याची सर्वात सोपी ट्रिक आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येऊ नये. जर तुमचा मुंडाच चुकला तर पूर्ण ब्लाऊज जो आहे तो बिघडल्यासारखा दिसतो. आणि पहा, इथे ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा. म्हणजे पहा, जर सेंटर करायला जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही इथून असा टेप दुमडून सेंटर करू शकता. मुंड्याला आकार देताना इथून सरळ सरळ 1.25 इंच येऊन पहा या पद्धतीने आकार द्यायचे. पहा किती सुंदर असे आकार इथं तयार झाले. हेवी साईज असून सुद्धा एकदम परफेक्ट आकार आपले इथे आलेले आहेत. तर हा झाला आपला पूर्ण बॅक पार्ट तयार. आता फ्रंट पार्ट तयार करण्यासाठी इथं 1.5 इंचावरती मी पॉईंट घेतला आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली. जास्त आतमध्ये यायचं नाही, फक्त 1.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे. 1.25 इंच घेतलेला आहे मी इथून आणि पहा या पद्धतीने आकार देते. जसं आपण मगाशी आलो सरळ त्या पद्धतीने सरळ यायचं आणि या पद्धतीने फक्त असे आतल्या आतमध्ये आकार आले पाहिजेत, या पद्धतीने आकार द्यायचे. त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येत नाही.
गळ्याची रुंदी मी फक्त 2.25 इंच घेणार आहे. पुढचा गळा 6 आहे. 6.5 इंचावरती मी मार्किंग करते आणि इथून घेणार आहे मी 2.5 इंच. आणि मी हा एक बॉक्स तयार केला पहा आणि गळ्याला असे आकार देऊन घेते. इथे 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे कारण शोल्डर उतरतात पहा, त्यामुळे आपल्याला इथं डाऊन करायचं आहे. जरी उतरत असले नसले तरी तिथे तुम्ही डाऊन करून घ्या. क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला इथं 2.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथेही 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. मी एक लाईन अशी ओढून घेते. पाऊण इंच याच्यावरती पाऊण इंच 0.75 घ्यायचंय आणि असा आकार द्यायचा पहा. खूप छान असा क्रॉस पट्टीला आकार तयार झाला. कटोरी घेणार आहे इथे मी 6 इंचाची. तर पहा ही जी लाईन आहे यावरती असं 6 इंचावर मार्किंग करायचं. इथेही अजून 6 इंचावरती मार्किंग करून घेऊन एक अशी उभी लाईन ओढून घ्यायची. आणि हा जो गळा आहे पहा इथून 1 इंचावरती असा वरती पॉइंट देऊन मी ही तिरकी लाईन ओढून घेतली आणि पहा या पद्धतीने फक्त राऊंड दिला इथे. तर आपोआप कटोरीचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तयार होतो. तर 40 साईजचा इथं मी डायग्राम जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला इथं सविस्तरपणे समजावून सांगितलाय. शोल्डर, मुंड्याला आकार कसे द्यायचे, कटोरीला आकार, क्रॉस पट्टीला आकार एकदम परफेक्ट कसं द्यायचं इथं मी सांगितलेलं आहे. तर आता ही जी आपली कटोरी आहे मूळ कटोरी ही आपल्याला वाढवायची आहे. टक्स देण्यासाठी आपल्याला ही जी कटोरी असते ती वाढवावी लागते. तर ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर पेपर कटिंग केलं असेल तर इथे ही जी मूळ कटोरी आपली निघलेली असते ती आहे अशी एका दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आणि पहा ड्रॉ केल्यानंतर ही या पद्धतीने तयार होणार ड्रॉ केलेली कटोरी. तर वाढवताना इथे आपल्याला साईड पार्ट जोडतो इथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. गळ्याजवळ फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे पहा या पद्धतीने. आणि कटोरी 1.5 इंच आणि 1.5 इंच आणि हे आकार फक्त पहा हलक्या हाताने द्यायचे. पहा जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होत जातं तेव्हा अगदी सहज असे आकार द्यायला येतात. आकार अजिबात बिघडत नाहीत. तर इथे सुद्धा मी हे जोडून घेतलं. इथे मी 1/2 इंच आणि इथे मी 1/2 इंच वरती जाणार आहे. इथे जी काही आपली कटोरी तयार झालेली आहे म्हणजे जे वाढवलेलं अंतर आहे त्याचा असा सेंटर करून घ्यायचा. सेंटर केल्यानंतर पहा इथे मी कटोरी आता 1.5 इंचाने नाही वाढवणार, 1.25-2 इंचाने वाढवणार. म्हणजे पब जो आहे तो एकदम परफेक्ट असा आपला क्रिएट होईल. आणि हे मी असं जोडून घेतलं. जोडल्यानंतर इकडे 1/2 इंच मार्जिन आणि इकडे 1/2 इंच मार्जिन सोडायचं. आणि आपली कटोरी मूळ किती होती 6 इंचाची. ही जी आपण कटोरी काढलेली 6 इंचाची होती म्हणून पहा इकडे 3 आणि इकडे 3 इंच आणि हा टक्स उभा द्यायचा 3 इंच. या पद्धतीने ही कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. बाही कटिंग मुंडा घेरानुसार करा. आता आपण सर्वात पहिल्यांदा जो बॅक पार्ट तयार केलेला पहा त्याचा मुंडा घेर जो आहे तो मोजा आणि त्यावरून तुम्ही बाहीचं कटिंग करा. एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंग येतं. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं आहे, बाहीला आकार कसे द्यायचे किंवा ब्लाऊजचा मुंडा आहे तो आणि बाहीचा मुंडा जो आहे तो मॅच होण्यासाठी कशा पद्धतीने बाही कटिंग करतात याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. तर तुम्ही तो पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.